नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर घरकुल योजनेची जी यादी आहे ती आता मोबाईलमध्ये पाहता येणार आहे. तर स्टेप बाय स्टेप सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कशाप्रकारे यादी वगैरे डाउनलोड करायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवरती जाऊन वरती जी वेबसाईट दिली आहे ती सर्च करायची आहे. वेबसाईट व्यवस्थित बघून घ्या. PMAY.gov.in.gramin असं सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असा जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे प्रधानमंत्री आवास योजनेची, ती वेबसाईट समोर येईल. त्याच्यानंतर साईडला याच्या 3 छोट्या लाईन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत याच्यामध्ये बरेच ऑप्शन येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत डाटा एंट्री, रिपोर्ट, FTO ट्रॅकिंग, ई पेमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला इथे रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्याच्यामध्ये अनेक ऑप्शन येतील. त्याच्यामध्ये खाली एकदम शेवटला जाऊन तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्ट्सवरती क्लिक करायचं आहे. बेनिफिशियल डिटेल फॉर व्हेरिफिकेशन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती आता इथे व्यवस्थित समजून घ्या. इथे त्याच्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा स्टेट्स सिलेक्ट करायचं आहे. स्टेट महाराष्ट्र. महाराष्ट्र क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो जिल्हा आहे तिथे जिल्हा कोणता आहे तो क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर इथे तालुके तुमचं गाव सॉरी इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या गावाची नावं येतील, ग्रामपंचायतीची नावं येतील. त्याच्यावरती तुमचं जी ग्रामपंचायत असेल, जे गावचं नाव असेल ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला हे फक्त डेमोसाठी दाखवतो आहे. तसं पण तुम्ही तुमची जिथे राहत असेल, तुमचं गाव असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. तर व्यवस्थित तुम्ही माहिती एक स्टेप व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करा बघून. त्याच्यानंतर बघा इथे शेवटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथे एक हे दिसेल, वर्ष दिसेल. तर वर्ष तुम्हाला 2024-25 ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. शेवटला 2024-2025 त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे अनेक योजना आहेत. या योजना बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत. आता तुम्ही ज्या योजनेमधून फॉर्म भरलेला आहे त्या योजनेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बऱ्याच योजना आहेत, बऱ्याच म्हणजे शबरी आवास योजना, स्पेशल पॅकेज वगैरे, स्पेशल प्रोजेक्ट ऑर्डर्स, हे बऱ्याच योजना आहेत. तर तुम्ही ज्या योजनेमधून फॉर्म भरलेला आहे त्या योजनेचं इथं क्लिक करायचं आहे. तर आपण प्रधानमंत्री आवास योजना जी पहिल्या नंबरची त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याचे बघा 63-20 किती आता ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथे 2 प्रकारचे ऑप्शन येतील, डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF. तर तुम्हाला डाउनलोड PDFवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड, त्याच्यानंतर ते ओपन करायचं आहे. अशा प्रकारे यादी जी आहे, अशा प्रकारे मी तुम्हाला डेमोसाठी दाखवलेलं आहे हे सगळं. तर अशा प्रकारे तुम्हाला यादी येईल. तर यादी प्रकारे इथे तुमच्यासमोर यादी समोर दिसेल. याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव वगैरे चेक करू शकता, किती पेमेंट आतापर्यंत मिळालेलं आहे, सर्वे कधी झालेला, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या लिस्टमध्ये दिसेल. मी हे डेमोसाठी दाखवलं कुठल्या तरी एकच गावाचं, त्याच्यामध्ये एकच नाव ह्याच्यामध्ये दिसत आहे. पण तुम्ही तुमचं गाव वगैरे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची नावंसुद्धा दिसतील. तर ही अशी महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा.